Hello friends, today we are going to study 10th standard lesson an encounter of a special kind. The changed circumstance and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानक बदललेली परिस्थिती आणि अनपेक्षित अशा हल्ल्यामुळे त्या लंगूरने, त्या वानराने त्या लहान पिल्लाला ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा, वरांडाच्या उतारत्या छपरावर टाकून दिले. द बेबी वॉज लिसलेस अँड अपियर टू बी डेड. म्हणजे बिचारा जे बेबी होतं, ते पिल्लू जे होते हे वॉज लिसलेस, गलित गात्र झालेलं होतं. लिसलेस म्हणजे विदाउट एनी एनर्जी, त्याच्याकडे काही ऊर्जाच राहिलेली नव्हती. अपियर टू बी डेड, असं वाटत होतं की ते आता मरणार आहे. ॲज इट बेबी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of good kill and meal. And as it is baby started to slide down, आणि जसा ते पिल्लू त्या छपरावरून खाली येऊ लागलं, घसरू लागलं, the excitement of the pack of dog grew manifold at the prospect of good kill and meal. की जे कुत्रे घोळक्याने खाली उभे होते ते आणखीन त्यांचं प्रमाण वाढू लागले, अनेक पटीने वाढू लागले. मेनीफोल्ड अँड मोर, अनेक पटीने ते कुत्रे खाली, त्याच्या खाली जमाव झाला, त्यांचा जमू लागले की दे प्रोस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. त्यांना आता एक चांगलीच मेजवानी मिळालेली होती असं त्यांना वाटू लागलं होतं त्या कुत्र्यांना. प्रॉस्पेक्ट म्हणजे संभाव्य, प्रॉस्पेक्ट म्हणजे संभाव्य आता हे खाणं किंवा अन्न त्यांना ते मिळणार होतं. कीपिंग द डॉग्स at the bed with the sticks, I managed to catch hold the baby langur's tail just as it tipped over the edge of the tail roof. Here the writer told us, keeping the dogs at the bay with the sticks. Bay means दूर, की आपल्या हातातल्या काठीने त्या कुत्र्यांना लांब सारं दूर ठेवून he managed to catch hold the baby's langoor's tail just as it tipped over the edge of the tail roof. की जो घसरत येणारा जो ते बेबी लंगूर होतं त्या खाली जमिनीवर पडण्याच्या बेतात असतानाच लेखकाने पटकन त्याची शेपटी पकडली. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. The baby appeared inert. Inert म्हणजे गतिहीन, तो काही हालचाल करत नव्हता. And lifeless, तो निष्प्राण झालेला होता. त्याच्या हालचाली काहीच होत नव्हती आणि तो निष्प्राण झाला होता. And it was indeed a male baby. आणि खरोखरच तो नर लंगूर होता, नर वानर होता. By this time, my parents and sisters had come out on the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. आणि आतापर्यंत लेखकाचे वडील, आई वडील, बहीण हे त्या वरांड्यामध्ये येऊन लेखकाचं जे रेस्क्यू ऑपरेशन होते ते बघत होते, पाहत होते. And some of his neighbors had also gathered in the distance. आणि लेखकाचे काही शेजारी सुद्धा काही अंतरावरती जाऊन उभे राहिलेले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. Here the writer took the baby langur to his backyard and he
laid the baby langur on the floor inside the poultry coop. Coop means the cage for poultry. की त्या लंगूरला, त्या वानराला लेखकाने आपल्या मागच्या परसबागेमध्ये किंवा मागे असलेले जे बाग आहे त्यामध्ये नेलं. त्या ठिकाणी असलेलं जे पोल्ट्री आहे, कोंबड्यांचा जो खुराडा आहे, त्यामध्ये त्या पिल्लाला झोपवलं, सावकाश शांतपणे झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच. अँड त्या वानराच्या, त्या पिल्लाच्या शरीरावरती खोलवर असा चावण्याच्या जखमा झालेल्या होत्या, व्रण आलेले होते. स्क्रॅच म्हणजे व्रण. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वॉन्स. काही जखमामधून तर रक्त ओघळत होतं. ओझिंग म्हणजे ओघळणे. द बेबी रिमेन मोशनलेस. ते बिचार पिल्लू जे होतं ते निश्चित पडलेलं होतं, अजिबात हालचाल करत होतं. माय फादर प्रोव्हाइड फर्स्ट एड टू क्लीन द वॉन्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. अँड रायटर्स फादर्स प्रोव्हाइड फर्स्ट एड. लेखकाच्या वडिलांनी त्याला प्रथमोपचार केला. अँड क्लीन द वॉन्स अँड द ब्लिडिंग अँड स्टॉप द ब्लिडिंग. आणि ते जे वॉन्ड म्हणजे जखमा स्वच्छ केल्या आणि रक्त थांबवलं. I was relieved to find out that the baby was breathing. And the writer told us he was relieved. आणि लेखकाला त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. लेखकाने त्याला बरं वाटलं की ते बेबी लंगूर जे होतं ते ब्रीथिंग करत होतं, श्वासोश्वास घेत होतं. इवन दो his breath were shallow. तरीही त्याचं ब्रीथ जे होतं, श्वास जे होता तो मंदावलेला असला तरी तो श्वासोश्वास त्याचा चालत होता, घेत होता. त्यावरती बघून लेखकाला बरं वाटलं. Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up. And writer has splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up. रायटरने, लेखकाने थंड पाण्याचे शिंतोडे त्याच्या अंगावरती टाकल्यामुळे ते बेबी जे आहे ते हळू धडपडत असं उठून बसण्याचा प्रयत्न करू लागला. थोड्या वेळाने ते उठून बसलं. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. आणि he was in a state of shock. की ते एवढं भेदरलेलं होतं, एवढं घाबरलेलं होतं. He started trembling. Trembling म्हणजे थरथरणे. He started trembling like a leaf in the wind. ते असं वाटतं, घाबरलेलं होतं, भेदरलेलं असल्यामुळे असं वाटत होतं की वाऱ्यावरती हलणाऱ्या त्या पानासारखं, एखाद्या पानासारखं ते थरथरत होतं. His two little twinkling eyes welled up with tears, and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experience trauma. And here the little baby's eyes, little twinkling eyes, लुकलुकते जे डोळे आहेत, filled up with tears, की अश्रूने भरून गेले होते. filled up म्हणजे भरून जाणे. And he started to sob with a muffled cry. आणि तो हुंदके देऊन रडायला सुरुवात करणार होता. Just like a human child would after experience trauma. आणि ज्याप्रमाणे मानवी बाळ ज्याप्रमाणे हुंदके देऊन रडतं त्याच पद्धतीने तो सुद्धा त्या पद्धतीने करू लागलेला होता. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. आणि लेखकाने त्याला एक सोललेलं केळ दिलं. And he accepted his unsteady hands. आणि त्याने सुद्धा ते केळ
त्याच्या थरथरत्या हाताने स्वीकारले and began taking hesitant bite आणि विचकत तो खाऊ लागला. My attention was fixed on the revival of the baby langur. आणि रायटर सांगतो की त्याचं जे पूर्ण लक्ष होतं त्या बेबी लंगूरकडेच होतं. His attention was fixed on the revival. Revival म्हणजे पुनर्जीवित करणे. की त्याचं पूर्ण लक्ष हे त्या वानराची प्रकृती सुधारणाकडे होतं. Suddenly I had an uncanny feeling of being watched. And writer told us he had uncanny feeling. Uncanny म्हणजे विचित्र असं त्याला वाटू लागलं की being watched, की माझ्यावरती कोणतरी लक्ष ठेवतंय असं त्याला भास झाला. I turn away from the coop and look up. त्याने त्या खुराड्याच्या मागे वळून पाहिलं. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. And there, the baby langur's mother was the writer's. आणि त्या बेबी लंगूरची आई त्या रायटर वरती लक्ष ठेवत होती. त्या लेखकाकडे बघत होती, लक्ष ठेवत होती लेखकाकडे, की प्रत्येक मोमेंट वरती लक्ष ठेवत होती ती. She simply sat there quietly. ती शांतपणे त्या ठिकाणी बसलेली होती. As if convinced that no harm was being done to her child. की जोपर्यंत तिची खात्री होत नाही की पिल्लू आपलं सुरक्षित आहे की नाही ही खात्री पटत नाही तोपर्यंत ती शांत बसलेली होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. And writer told meanwhile, the baby sensed the presence of his mother. त्या बेबीला आपल्या आई या ठिकाणी आहे याची चाहूल लागली. And he started to sob and cry a little louder. आणि ती बेबी त्याने हुंदके द्यायला आणि हळूहळू मोठ्याने रडायला सुरुवात केली. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. Here the writer retreat म्हणजे माघारी वळणे. And the writer retreat from the door. आणि ते लेखक त्या खुराड्याच्या दरवाजातून मागे वळला. का तर the door retreat from the door of the coop and allow the mother access to her baby. त्या आईला आपल्या लहान बाळाकडे जाता यावं म्हणून तो खुराड्याच्या दरवाजातून पुन्हा माघारी वळला. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. आणि लगेचच असं लेखक मागे वळून गेला. त्यानंतर लगेचच ती मदर लंगूर च्या वानर आई ही descended on the floor of the coop. त्या descended move downwards. की त्या किचनच्या छपरावरून खाली उतरून त्या खुरड्यापर्यंत आली. And pick up the baby in her arms. आणि तिने त्या आपल्या पिल्लाला आपल्या हाताने उचललं. She gave the baby a thorough body inspection to check his injuries. आणि त्या आईने आपल्या बाळाची कसून तपासणी केली. त्याच्या जखमांची कसून तपासणी केली, बघितलं ते. And then cuddled him tightly in her bosom. And त्यानंतर कडल म्हणजे काय, घट्ट, हेल्प क्लोजली, घट्ट पकडणे. आणि त्या बाळाला आपल्या पिल्लाला आपल्या हातामध्ये आपल्या छातीवरती घट्ट पकडून ठेवलं. The baby found great solace in her caring arms. त्या पिल्लाला आपल्या आईच्या आर्म्स मध्ये भूकशामध्ये खूप दिलासा भेटला असावा. The mother sat still
with the baby in her lap for a few minutes. त्या आईने थोडा वेळ आपल्या पिल्लाला आपल्या मांडीवर घेऊन थोडा वेळ त्या खरोड्यामध्ये बसली होती. It was almost as if she was pondering over her option and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. Here writer told us he was thinking the mother langur pondering over her options, की तिने विचार केला असावा त्या ठिकाणी बसून. पॉन्डरिंग म्हणजे विचार करणे. तिने विचार केला असावा की ट्राइंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम अदर असॉल्ट, की पुढच्या हल्ल्यापासून आपल्या बाळाचा कसा बचाव करायचा हा त्या ठिकाणी तिने बसून त्या ठिकाणी तिने विचार केला असा. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. काही क्षणासाठी ते वानर आईने लेखकाच्या डोळ्यामध्ये पाहिले. For a few seconds, the mother langur looked straight into writer's eyes. Even today, I cannot forget that look in her eyes, showering great silent gratitude on me for saving her child. लेखक म्हणतो की मी आज सुद्धा ते डोळे विसरू शकत नाही, की तिच्या डोळ्यामध्ये तील जे कृतज्ञता व्यक्त करणारे भाव होते. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? कृतज्ञता. I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. की तिच्या लहान बाळाचे जे मी जीव वाचवले, तिच्या जीव वाचवल्यामुळे तिच्या डोळ्यामध्ये जे कृतज्ञतेचे भाव होते ते आजही लेखक विसरू शकत नाही. I was overwhelmed by the emotions, the sentiment and the way she said thanks to me. And when writer said here, when he was overwhelmed means भरून येणे. लेखकाला भरून आले या ठिकाणी. By the emotions, the sentiment and the way she said to thank to me. तिने जे तिच्याकडे जे भाव होते, तिच्याकडे ज्या भावना होत्या, त्या भावना आभार मानण्याच्या त्या पद्धतीमुळे लेखकाचे डोळे भरून आले. There sat a universal mother holding a stricken child in her lap. आणि लेखक म्हणतो माझ्या समोर त्या दुष्टिकष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची आई सामावलेली होती असं लेखक या ठिकाणी म्हणतो. की त्या आईमध्ये, त्या वानर आईमध्ये जगातल्या सर्व मदर्स त्या ठिकाणी सामावलेल्या होत्या असं लेखकाला त्या ठिकाणी त्यावेळी वाटलं. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. आणि काही क्षणातच तिने आपल्या बाळाला, आपल्या त्या पिल्लाला पोटाशी घट्ट बेलगळवलं. पोटाशी घेऊन तिने आपल्या स्वयंपाकघराच्या छतावरती उडी मारली. क्लिंगिंग म्हणजे बिलगणे. हे बाळाला तिच्या त्या पोटाशी बिलगवलं आणि रीच अवर किचन रूफ. आणि त्या आपल्या बाळाला अशी पोटाला घट्ट बिलगवून ती किचनच्या रूफवरती उडी मारली. She surveyed the area for the vicious male langur. आणि तिने पूर्ण जो एरिया, ज्या ठिकाणी तो जो भीषण प्रकार घडलेला होता त्या ठिकाणी तिने पूर्ण तो एरिया निरीक्षण केलं. and for the vicious male langur and then led away in the direction opposite to the place of the violent encounter. जो भीषण असा सामना, एन्काउंटर ज्या ठिकाणी घडलेला होता त्या घडलेल्या ठिकाणाच्या विरुद्ध दिशेला तिने झेप घेतली आणि ती तिथून निघून गेली. She surveyed the area of the vicious म्हणजे निर्दयी vicious male langur. ज्या ठिकाणी त्या निर्दयी नरवानराने आपल्या त्या लहान पिल्लाला त्याच्याशी हल्ला केला होता, त्याच्यावर त्याच्या तिकडे त्यांनी निरीक्षण करून
then she leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship comes into action. ह्या ठिकाणी लेखकाने सांगितलं आहे, he told us the brief meeting with the mothers and the baby. आईच्या आणि त्या पिल्लाच्या त्या ओझरत्या अशा भेटीमुळे लेखकाला खात्री झाली. He convinced that the interspecies communication and mutual trust, की प्राणी मात्रांवरचा एकमेकांतील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास is indeed a reality, and should anyone strike to right chord, the relationship comes into action. आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखरच सत्य गोष्ट आहे, आणि एकमेकांच्या मनाच्या ज्या तारा आहेत त्या स्ट्राईक द राईट कोड, त्या योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनतं. हम्स म्हणजे काय? सुरेल. हम्स into that. The mother langur show me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing of a bond through trust, compassion, and mutual understanding. Here the writer told us the communication between man and animal, not only food but also establishing a bond of through trust, दृढ विश्वास, compassion, अनुकंपा and mutual understanding, सामंजस्यपणा, ह्या मार्गावरून सुद्धा आपण प्राण्यांच्या आणि मानवांचे संवाद घडवू शकतो, हे ह्या उदाहरणाने लेखकाने दाखवून दिलेलं आहे. Here the last para. 55 years have passed since that day. 55 वर्ष उलटून गेली त्या घटनेला. त्या दिवसापासून दिवसाला आता 55 वर्ष होऊन गेली. I am now 70 years old. The writer was now 70 years old. 70 वर्षाचे लेखक झालेले आहे. But I still fondly remember that encounter a special kind. परंतु आजही ती आठवण लेखकाच्या मनाशी प्रेमपूर्वक त्यांनी जपलेली आहे. असं लेखक, the writer name तपन मुखर्जी.